विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। गेल्या 4 वर्षापूर्वी जे काही मतभेद झाले होते त्या मतभेदातून आपण शिर्डीकर सगळे सुज्ञ आहोत, आपण काही गोष्टी शिकलो। कारण रामनवमी ही संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्याकडे गेली होती आणि त्यातून आपण सगळ्यांनी एक विचार केला की हे असं होणं बरोबर नाही। आणि गेल्या 3 वर्षापूर्वी एकत्र बसून 3 परिवाराचे नाव पुढे आले, आपण त्या चिठ्ठ्या टाकून निर्णय घेतला आणि मग पहिल्या वर्षी अध्यक्ष झाले माननीय प्रतापराव जगताप। त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि पहिल्यांदा रामनवमीच्या उत्सवामध्ये एक साधारण कागदपत्र अतिशय छान पद्धतीने मेंटेन केले। तीच परंपरा म्हणजे आपलं त्यावेळेला असं ठरलं की पुढची मीटिंग मागच्या रामनवमीच्या अध्यक्षांनी सुरू करायची। ती परंपरा नव्याने शिर्डीमध्ये सुरू झाली आणि मग मागच्या वर्षी प्रतापरावांनी मीटिंग कॉल केली, दीपक वरोळे अध्यक्ष झाले। दीपक वरोळे सुद्धा अतिशय चांगलं काम केलं, त्यांच्याबरोबर असले सर्व सहकारी मग दीपक भाऊंच्या आज दीपक भाऊने आजची मीटिंग कॉल केली। मीटिंगचं ठिकाण अतिशय सुंदर निवडलं, ग्रामस्थांच्या मीटिंगसाठी योग्य ठिकाण आहे। त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। पुढे जावं लागतं। चांगल्या वातावरणात ही रामनवमी होईल। आज शिंदे परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एकत्रित बसून निर्णय केला आणि एकमुखी संजय अप्पांचं नाव या ठिकाणी डिक्लेअर केलं। मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांच्या हातून सुद्धा ही रामनवमी चांगली ऐतिहासिक पार पडेल। त्यांना दीपक भाऊंचं सहकार्य राहील। प्रतापराव आपण सर्वच बरोबर आहोत। निलेश दादा आहेत त्या ठिकाणी, सुजित गोंदकर आहेत, नीतदादा शेळके आहेत, सचिन कोते आहेत, विजय जगताप, आपण सर्वच मान्यवर बापू आहेत, आबा आहेत, आबा शेठ आहेत, सगळेच आपण सगळेच राजू कोते, उत्तम भाई, आपण सगळेच मिळून ही रामनवमी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू। आणि ही जी परंपरा आपण सुरू केलेली आहे, आता पुढच्या वर्षी तो कोणाला आपण एकत्रित बसून निर्णय घ्यायचा आहे तर त्यावेळेला सर्व परत तो एक चांगला निर्णय होईल आणि सर्वांना संधी मिळेल आणि ही रामनवमीची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी सुधाभाऊने मी सुधाभाऊशी पण बोललो होतो। त्यावेळी मला चेकअपला मी संभाजीनगरला आलेलो आहे। काय बोलले तुम्ही? नाही, आजच बोललो ना त्यांचं। माझं बोलणं झालं, मी त्यांना संध्याकाळी येऊन परत भेटतो। त्यांनी काय सांगितलं, ते आपल्याला संध्याकाळी करू, म्हणजे संध्याकाळी होतो मी सांगितलं। तर ते म्हणण्याचा उद्देश काय माझा, काय चांगलं वातावरण हे सगळं चालू आहे, ही शेवटी गरज आहे आणि हा उत्सव चांगला व्हावा एवढीच मी बाबांच्या प्रार्थना करू। बाबा करून घेतीलच आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थिताला सर्वांनी एकमुखी मान्यता दिली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद।